रेल्वे स्टेशनच्या जवळचा रस्ता आम्हाला पूर्वीसारखं करून मिळायला हवं. आणि परत वय 85 आहे, मला BP शुगर सगळं आहे. मला काय झालं तर रेल्वे जबाबदारी. आणि परत मी रात्रंदिवस पाण्यात बसणार आहे. आम्हाला रस्ता पूर्ण करून द्यायला पाहिजे. माझं BP शुगर सगळं आहे, अटॅक येऊन गेलेलं आहे. हे सगळं रेल्वे स्टेशन जबाबदारी माझ्या काय झालं तर जबाबदारी त्यांच्यावर आहे. पुणे मिरज लोंढा रेल्वे प्रकल्पाधित शेतकरी मौजे नांद्रे येथील अंदाजे 35 ते 40 शेतकरी गेले 3 दिवस झालं जलसमाधी आंदोलन करत आहेत. राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी सांगितलेलं होतं की रेल्वे प्रशासन असू दे किंवा कुठल्याही प्रकल्पामुळे जर शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला तर तो सदरचा रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. हा आदेश होऊन 10 दिवस उलटून गेलेले असतानासुद्धा रेल्वे अधिकाऱ्यांनी सदरचा आदेश धुडकावून लावून काल झालेल्या माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत रस्ता करून देणार नाही अशी आडमुठेपणाची व लोकांना आंदोलनास प्रवृत्त करण्याची भाषा काल रेल्वे अधिकारी दीपक कुमार यांनी केलेली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं असताना रस्ता का करून देत नाही, पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलं त्यांना विचारा अशी उडवाउडीची उत्तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. 2022मध्ये रेल्वे प्रकल्पातील शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकारी सागर चौधरी यांना विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन त्यांनी 3 मीटरचा मुर्मीकरण रस्ता 1100 मीटर करून देतो असं लेखी आश्वासन प्रकल्पाधित शेतकऱ्यांना डिसेंबर 2022मध्ये दिलेलं होतं. त्याच्याबद्दल काहीच कारवाई झाली नाही म्हणून जानेवारी 2025मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राजा दयानिधी साहेब यांच्या समवेत बैठक आयोजित केलेली होती. सदर बैठकीमध्ये सुद्धा रेल्वे अधिकारी सुरेश पाखरे त्याचबरोबर रेल्वे अधिकारी सागर चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदरचा 400 मीटरचा रस्ता त्वरित 2 दिवसात बनवून देतो असं सांगितलेलं होतं आणि उर्वरित 700 मीटरचा रस्ताचा प्रस्ताव 2 दिवसात पाठवून त्याची मंजुरी घेऊन करून देतो म्हणून सांगितलेलं होतं. या गोष्टीला आज 18 महिने उलटून गेले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं रस्त्याचं काम किंवा प्रस्ताव न पाठवून रेल्वे अधिकाऱ्यांनी माननीय महसूल मंत्री असू देत किंवा महसूल प्रशासन असू देत त्याचबरोबर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी साहेब असू देत यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही 30 ते 35 शेतकरी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, आमचा रस्ता बनवून दिला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आता पाण्यातून बाहेर येणार नाही. दिवसरात्र आंदोलन चालू राहील. आम्हाला होणारा तासाला जे काही शेतकऱ्यांना त्रास होईल त्याचबरोबर आमच्यासोबत गट नंबर 157 मधील मालक आदरणीय आमच्या विमलाजी यांचं वय 85 वर्ष वय आहे. त्या सध्या देखील आंदोलनासाठी बसलेले आहेत. त्यांना शुगर BPचा त्रास आहे. त्यांना जरी काय कुणाला झालं यातल्या तर त्या सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील. आमची सरकारच्या महसूल प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना एवढी विनंती आहे की जे काही रेल्वे विभागानं लेखी आश्वासन दिलेलं आहे तेवढं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं व 40 ते 50 एकर शेतजमीन कायमस्वरूपी पडीक होणार आहे त्यापासून आम्हाला वाचवावं एवढी आम्हाला विनंती. आमचा रस्ता त्वरित 8 दिवसामध्ये करून द्यावा ही कळकळीची विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.